नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर आपण 8वी शिष्यवृत्तीचा पेपर 2 याचे उत्तर पाहणार आहोत. इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45 मिनटं, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवॉइड, पाचव्या प्रश्नाचं उत्तर 2 पर्याय द्यायचे होते लिफी आणि फ्रेश व्हेजिटेबल, सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ओ आणि आर पर्याय क्रमांक 1, सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आठव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नवव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11व्याचं उत्तर आहे इथं आपल्याला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारले होते पर्याय क्रमांक 1 आणि 2, 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे नाही आहे, ठीक आहे. 17व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे आपल्याला 2 उत्तर द्यायचे होते. समबडी ह्या स्टोलन आणि ही ह्या स्टोलन माय नेकलेस आपल्याला उत्तर द्यायचे होते, दुसरा आणि तिसरा पर्याय. पुढचं पाहूत आपण. इथून बुद्धिमत्तेचे प्रश्न तयार होतात. आता इथे काही प्रश्नाचे उत्तरं मी पण दिले नाही, तर हे संदिग्धमध्येच मी टाकणार. जी मला माहिती आहे मी त्याचीच उत्तरं मी इथे दिलेली आहे. हे पक्क उत्तर आहे, मी चेक केलेले आहे स्वतः, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मला 28मध्ये 1 आणि 2मध्ये डाऊट होता, तर मला वाटते की पर्याय क्रमांक 1 उत्तर अयोग्य आहे याचं. इथे 100% 20 वर्ष आहे, कारण इथे जर पाहिलं इथे एक्सची किंमत इथे जर पाहिलं आपण करून पाहू तिथे हे 2x वजा 10 आणि ला आपण काय होईल 6 पटीनं व्हायला, ठीक आहे. भागिले वडिलाच्या वयात 5x अधिक 10 बरोबर 1/6 याचा जर गुणोत्तर केला तर तुमचं एक्सची व्हॅल्यू 10 येते आणि मुलाचं वय आपल्याला काय केलेलं आहे 2x असल्यामुळे 10 गुणिले 2 20 वर्ष याचं उत्तर येतं आहे. त्याच्यानंतर इथे पाहिला 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. 31व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक इथे 3 आहे विद्यार्थी मित्र. पुढच्या प्रश्नाचं उत्तर 32व्याचं उत्तर आहे आपल्याला इथे 2 उत्तर द्यायचे होते, 2 आणि 3 नंबरचं उत्तर इथे योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण घेऊ. इथे एकूण किती आहे तर 7 तर मला सापडल्या, ठीक आहे. 7 तर पाहिले तर किंवा 8 पण असू शकते, त्याच्यामुळे ते संदिग्ध आहे. तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये इथे टाका, ठीक आहे. 7 लिहिले की 8 लिहिले, 8वर जर पाठ आलं असेल तर 8 घ्या. त्याच्यानंतर इथे पण मला उत्तर सापडलं नाही, त्याच्यामुळे याचं पण उत्तर मी संदिग्ध असंच देईन, ठीक आहे. मला सापडलं नाही. कमेंट करायचे उत्तर जे पण आहे 34चं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे मला उत्तर, ठीक आहे. जे मला कन्फर्म आहे मी तेच सांगतो उत्तर विद्यार्थी मित्रांनो. एखादं उत्तर माझं पण चुकू शकते काढता, कारण मी गणित हा विषय घेतो, बुद्धिमत्ता मिळते जुळतच राहतं. 35 ह्या प्रश्नाचं उत्तर मला 3 नंबर आलेलं आहे. 36 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे. 37 ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 2. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे पण थोडंसं मला डाऊटफुल वाटलं, पण नंतर थोडंसं पाहिलं तर उत्तर आलं. त्याच्यानंतर 40व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 41व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4.
42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, अतिशय सोपं होते. पाण्यातली आकृती पाहायची होती. हा जो इकडचा आहे तो इकडे जाईल. ठीक आहे, त्रिकोण डार्क साईडचा. हे 2 उत्तरचा चुकलेच आपले सरळ सरळ. ह्या 2पैकीचे हे जो सुरुवातीचा ई आहे ते खालच्या दिशेला नाही जाणार, ते जशा तसाच राहते आरच्यामध्ये. त्याच्यामुळे उत्तर 1 आहे. त्यामुळे हे पण उत्तर नव्हतं, पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. त्याच्यानंतर आपण इथे उत्तर काढली होती, याची व्यवस्थित काढली होती याची सर्व. तर याचं उत्तर 2 आपल्याला द्यायचे होते. तर इथं हे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्याचं योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचं हे ईशान्य उत्तर त्याचं आहे योग्य. त्याचे उत्तर मी काढून पाहिलेली. याचं मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, मला उत्तर मी शोधण्यामध्ये असमर्थ आहे. झालो, भरपूर प्रयत्न केले पण मला नाही आलं. तुमचं लॉजिक जे असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मला स्पष्टीकरणासहित दिलं तर चांगलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते स्पष्टीकरणासहित सांगू शकतो. 10 फेब्रुवारी हेचं उत्तर मी काढून पाहिलं. भरपूर लांबलचक उत्तर होतं. त्याच्यानंतर काही डॉक्टर प्राध्यापक आणि काही प्राध्यापक वकील डॉक्टर असतात आणि काही सगळे दोन एकूण एकात मिक्स होऊ शकतात इथं. त्याच्यामुळे याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 4. 48व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथे काय आहे 20 मार्ग संधी मारण्याची. इथं जर पाहिलं तुम्ही 15 नेम त्याचे बरोबर 20 नेम दिले ते. तर समजा 15 नेम बरोबर आहेत आणि 5 नेम चुकलेले आहेत. ठीक आहे, पर्यायामध्ये आपण पर्यायातूनच गेलो तुम्ही. तर नेम बरोबर लागलं तर 5 मार्क 75 मार्क आणि चुकीचं लागलं तर 2 मार्क कमी होणार, म्हणजे 10 मार्क कमी होणार. म्हणजे 75मधून जर 10 गेले तर इथं 65 उत्तर आलं असतं. 65 उत्तर आपल्याला पर्याय म्हणजे आपल्याला 15 उत्तरं बरोबर आलेलं असं त्याचं उत्तर. 65 गुण इथे दिलेले आहेत, उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न जर पाहिला इथं तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 50व्या प्रश्नाचं उत्तर होता पर्याय क्रमांक 4. 51व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक आपल्याला 2 उत्तर द्यायचे होते, 2 आणि 4 उत्तर आहेत. 52व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 53व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं मित्रांनो. 54व्याचं उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. 55चं उत्तर आहे इथे अतिशय सोपं होतं. हे घन करायचा होता. सॉरी, इथे कसं होतं याचं उत्तर 5चा घन करायचा होता. 5चा घन आणि त्याचा 5चा वर्ग वजा करायचा. इथे 6चा घन 9चा घन त्याचा 9चा वर्ग वजा करायचा होता. हे 6चा घन आणि 6चा वर्ग वजा करायचा होता. हे उत्तर आपलं चुकीचं होतं. इथे अहोरात्र उत्तर आहे योग्य. त्याच्यानंतर याचं उत्तर तर क्षय. हे सगळे पाण्याच्या माध्यमातून होतात, दूषित पाण्यापासून. हा थोडा वेगळा उत्तर होता त्याचा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्याच्यानंतरचं उत्तर आहे 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे 2 पर्याय द्यायचे होते, निवडायचे होते, पहिला आणि तिसरा. त्याच्यानंतर 62व्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं. त्याच्यानंतर 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65चं उत्तर हे इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 66चं उत्तर हे इथं पर्याय क्रमांक 1 आहे. याचं उत्तर 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 2, 3चा घन अधिक 3, 4चा घन अधिक 4, 5चा घन अधिक 5, 6चा घन अधिक 6. मग इथं 7चा घन इथे 343 अधिक 7 मिळवले त्याच्यात, तर 350 असं उत्तर येते. 350. त्याच्यानंतर इथे पण थोडंसं संदिग्ध असंच उत्तर होतं, पण याचं उत्तर मी काढलं. त्याच्यानंतर मला उत्तर भेटतं 4 भेटलेलं आहे. पहा याचं उत्तर काय काढलं. 49मध्ये 1 मिळवला 50 होतात, 50 4 ते 25 होतात. 25मध्ये 1 मिळवला 26 होतात, 26 4 ते 13 होतात.
13मध्ये 1 मिळवला 14 होतात, 14चे अर्धे 7 होतात, 7मध्ये 1 मिळवला 8 होतात, 8चे अर्धे 4 होतात. ठीक आहे, म्हणजे 49मध्ये 1 मिळवला 50 झाले, 50चे अर्धे केले 25 झाले, 25मध्ये 1 मिळवायचा. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला उत्तर होतं. ठीक आहे, बघा 25मध्ये 1 मिळवला 26 झाले, 26चे अर्धे इथे आले, 13मध्ये 1 मिळवला झाले 14 झाले, 14चे अर्धे केले इथे आले 7, 7मध्ये 1 मिळवला 8 झाले, 8चे अर्धे केले इथे आले. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथं वजा करून होते, याच्यामधून 1 वजा केलं, त्याच्यामुळे आपल्याला अल्टरनेट पाहिजे होतं, त्याच्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे. चला त्याच्यानंतर पुढचं आपण जर इथं पाहिलं उत्तर, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70 ह्या प्रश्नामध्ये 2 अचूक पर्याय द्यायचे होते. थोडंसं मला इथं कन्फ्यूज आहे, तुम्ही तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, इथे कमेंट करायचं आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे. त्याच्यानंतर 72 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 आणि 75चं उत्तर होतं इथे आपल्याला इथं पण अतिशय सोपं होतं आहे, इथे 35 उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपला सराव संच संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.